म्हाळसा, मी वृद्ध व्हावं ही तुझी इच्छा होती, आणि तुझ्या मुखातून बाहेर पडलेले शब्द मी निरर्थक कसे होऊ देऊ? म्हाळसा, तुम्ही परत यावं एवढीच माझी इच्छा होती. आम्ही सगळे तुझे जवळच आहोत. तू बैस. आज योग आहे तेव्हा मी गणपतीविषयी तुला अजून काही सांगणार आहे. बानू, आज आख्यानामध्ये महाराजांनी गणपतीबद्दल सांगितलं. मला तर हे ठावच नव्हतं बघ. हे तुला तरी हे ठाव होतं का ग? अगं कुठं काय, मला बी आत्ताच्यालाच कळलं. पण म्हणजे मला हे कळना झालं आहे का आजच्यालाच आख्यानामध्ये हे समज कशापाई सांगितलं असेल महाराजांनी. अगं ये बानू, अगं आजच्याला काय आणि कालच्याला काय? देवाच्या 4 गोष्टी कानावर कशा पडतात ना हे बघायचं बघ. अरे म्या कुठं नाही म्हणले बा, पण मला राहून राहून असं वाटतंय का आजच आख्यानामध्ये महाराजांनी हे समज सांगण्यामागं काहीतरी कारण असणारच. आणि अजूनही तुमच्या ध्यानात आलं हाय नाही ते मला ठाव नाही, पर आज पातूर ते पोरगा देवांबरोबर सिंहासनावर कवाबी बसला नव्हता. पर आजच ते पोरगा देवांसंग म्हाळसाताईं संग सिंहासनावर का बसला असेल? ते पोर ना काय साधं सुद्धा पोर नाही बघ. म्हणजे तुला आणि म्हाळसादेवीने जर काही समजलं नाही ना तर ते सांगण्यासाठी देवानी त्या पोराला सिंहासनावर बसवलं असेल बघ. ते कुणीतरी मोठं माणूस आहे, देव माणूस असणार बघ. ते हायच की, त्या काय नाही म्हणते वय. पर तेव्हा ते पोर वस्तीवर आला होता ना, तर मला असं वाटलं का एवढ्या लहान पोराला हे समज कसं काय ठाव असेल, आणि ते असं कशा पाय म्हणलं असेल. मी तुला सांगायला लागले. बानाई, आता पतूर फक्त एका महाराजांनी मला या नावानं हाक मारली आहे. काय सांगणार आहे? श्री खंडेरायांशी तुझे लग्न होणे कठीण आहे. ही एक कठोर परीक्षा आहे आणि त्याला आता सुरुवात झाली आहे. म्हातार बाबा, हा तर काय करतो आहेस? आणि ह्याला तर मी आधी बघितलं आहे. तू हा तर आधी आला आहेस ना? हो, पर तू मला गेल्या वेळेला काय म्हणला होतास? मी काय म्हणलं होतं य? अरे ह्यो म्हणला होता का देव माझ्या मोहर आलं तरी बी त्यासनी मी ओळखणार नाही. वय वय, आणि त्यासनी आता जेवाय बोलवलं होतं तेव्हा तुला आठवते ना बानू? हा वय. मला त्याच वेळेला कळलं होतं का ह्यो माणूस काय साधा सुद्धा नाही. त्यांचं असं सिंहासनावर बसणं, महाराजांनी आजच गजाननाबद्दल समज सांगणं, हे कुठेतरी एकाशीच जोडलेलं असणार असं मला वाटतंय.